हॅलो फ्रेंड्स, मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघत आहोत शिक्षक भरती म्हणजे स्टेट याचा 2020 सालचा प्रश्नपत्रिका, ज्याचे 15 क्वेश्चन्स आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत पार्ट 1 मध्ये। जर तुम्ही ते पाहिले नसतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन चेक करा। राहिलेले प्रश्न आज आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत। तर बघूयात प्रश्न काय आहे। जर x चा वर्ग वजा 10x अधिक 24 भागिले x वजा 6 बरोबर 0 असेल तर x ची किंमत किती हे तुम्हाला विचारलेलं आहे। अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये काय करावं लागेल तुम्हाला, पहिल्यांदा की जो अंश दिलेला आहे त्या अंशाचं तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल, अवयव काढावे लागतील। म्हणजे अवयव कसे काढणार, x चा वर्ग वजा 10x अधिक 24 म्हणजेच तुम्हाला याचे अवयव असे काढावे लागतील की ज्याचा गुणाकार 24 असायला पाहिजे आणि बेरीज किंवा वजाबाकी ही किती असायला पाहिजे, 24 असायला पाहिजे। ठीक आहे, म्हणजेच जर 6 गुणिले 4 केलं तर 24 येतात, म्हणजेच वजा 6 आणि वजा 4 घेतलं तर 6 आणि 4 वजा 10 येतील, बरोबर आहे। म्हणजेच इथं काय होईल की तुमचा x चा वर्ग, आता इथं 10x अधिक 24 आहे, मग इथं वजा 10x ला तुम्ही काय लिहू शकता, x चा वर्ग वजा 6x वजा 4x अधिक 24 असं लिहू शकता। ठीक आहे, मग या दोनचा गट केला, या दोनचा गट केला, x आहे इथं x वजा 6, नंतर इथं काय येईल वजा 4 कॉमन निघलं, म्हणजेच x वजा 6 पुन्हा राहील, म्हणजेच इथं पुन्हा काय राहिलं x वजा 4, म्हणजेच जे कॉमन ब्रॅकेट आहे तो एकदा लिहायचा आणि जे ब्रॅकेटच्या बाहेर आहे ते एकदा तुम्हाला इथं लिहावं लागेल। म्हणजेच तुम्हाला x चा वर्ग वजा 10x अधिक 24 याचे फॅक्टर्स काय भेटले किंवा अवयव काय भेटले, x वजा 4 आणि x वजा 6। म्हणजे फक्त तुम्हाला जे दिलेले इक्वेशन आहे त्याच्यामध्ये जे अंश आहे त्याच्यामध्ये हे लिहा आणि जो छेद आहे त्याच्यामध्ये आहे असा छेद लिहून घ्या आणि बरोबर किती दिलेला आहे, इथं 0 दिलेला आहे। आता इथं x वजा 6 ला x वजा 6 राहिला गेला, म्हणजेच राहतो काय x वजा 4 बरोबर 0 आहे असा। इथं वजा 4 आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल अधिक 4 होईल, म्हणजेच x बरोबर किती आलं 4। x ची किंमत किती असणार आहे तर 4 ही x ची किंमत असणार आहे। ठीक आहे, तर फॅक्टर्स कसे पाडायचे हे जर माहीत नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हिडिओची लिंक देते, त्याच्यावरून तुम्हाला वेगवेगळे इक्वेशन्सचे फॅक्टर्स कसे पाडायचे हे तुम्हाला एकदम व्यवस्थित समजेल। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा। क्रमवार 10 समसंख्यांची बेरीज ही 730 आहे, तर त्यातील फक्त 6व्या व 3ऱ्या संख्येची बेरीज किती असेल हे तुम्हाला विचारलेलं आहे। आता क्रमवार 10 समसंख्यांची बेरीज म्हणजेच पहिली संख्या काय असू शकते x, दुसरी संख्या x अधिक 2, म्हणजेच समसंख्यांची जर तुम्ही मांडणी केली तर समसंख्यांमध्ये कितीचा फरक असतो तर 2 चा फरक असतो। ठीक आहे, मग आता बघा इथं ही झाली पहिली, ही दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, 6वी। ठीक आहे, अशा तुम्हाला काय आहेत 10 संख्या आहेत, तर त्या 10 समसंख्यांची बेरीज 730 दिलेली आहे। म्हणजेच याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, तुम्हाला इथं सूत्र वापरावं लागेल, SN बेरीज दिली आहे, म्हणजेच काय सूत्र वापरायचं, SN बरोबर n भागिले 2 ब्रॅकेटमध्ये 2a अधिक n वजा 1 गुणिले d। आता याच्यामध्ये a म्हणजे काय आहे, a म्हणजे आहे ही जी सिरीज आहे त्याची पहिली टर्म, याच्यामध्ये पहिली टर्म कोणती आहे, a बरोबर x आहे, नंतर n किती दिलेला आहे तर 10 समसंख्यांची बेरीज दिलेली आहे, म्हणजेच काय n बरोबर किती असणार आहे 10 असणार आहे। आणि d कसं काढायचं, दुसरी टर्म वजा पहिली टर्म, म्हणजे त्या दोघांमध्ये कितीचा फरक आहे तर 2 चा, प्रत्येक संख्यांमध्ये कितीचा फरक आहे 2 चा फरक आहे। आणि तुम्हाला बेरीज म्हणजेच काय दिलेलं आहे इथं SN, जी बेरीज दिलेली आहे ती काय असणार आहे SN असणार आहे, म्हणजे 730 हे काय झाला SN आहे। म्हणजेच ह्या जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर तुम्हाला काय भेटेल बघा, SN म्हणजे आहे 730 बरोबर n म्हणजे आहे 10, 10 भागिले 2 ब्रॅकेटमध्ये 2 गुणिले a किती आहे x दिलाय अधिक n किती आहे 10 वजा 1 आणि d आहे 2। मग याला बे 1 बे, बे 5 10, 730 इथं आहे 5, हे 2x, 10 वजा 1 9, 9 गुणिले 2 किती होतात 18 होतात। आता हा 5 इकडे गुणाकाराला, इकडे गेल्यानंतर कशाला जाईल भागाकाराला जाईल, 730 भागिले
5 बरोबर 2x अधिक 18 होईल. इथं 5 एके 5, 5 एके 5, खाली राहतात 2, 5 21, 5 सख 30, म्हणजेच किती झाले 146 झाले. आता 146 झाल्यानंतर हा 18 इथं कशाला आहे, अधिकला आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल, वजाला जाईल. 146 म्हणजेच 2x बरोबर 146 वजा 18 करावं लागेल. इतर हातात 128 म्हणजेच x बरोबर काय झाले, याला फक्त काय करायचं, 2 गुणा करायला, इकडे गेल्यानंतर काय होईल, भागा करायला जाईल. बेसक्की आणि बेचोक म्हणजेच x बरोबर किती आलं तुमचं, 64 आलेलं आहे. बरोबर आहे. जर x बरोबर 64 आलं म्हणजेच याचा अर्थ काय की x ही कोणती आहे, आपल्या सिरीजमधली पहिली टर्म आहे. म्हणजेच पहिली टर्म x म्हणजे 64 आहे, दुसरी असेल 66, तिसरी असेल 68, याप्रमाणे संख्या असतील. हा झाला तुम्हाला पहिली संख्या भेटली. आता याच्यावरून तुम्हाला त्यातील फक्त 6व्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज, 6वी संख्या कोणती आहे, ही आहे, आणि तिसरी संख्या कोणती आहे, ही. मग या दोघांची तुम्हाला बेरीज विचारलेली आहे. 6वी संख्या आहे x अधिक 10 अधिक तिसरी संख्या आहे x अधिक 4. फक्त xच्या ठिकाणी किती लिहिणार, 64 भेटलेला आहे. हे झालं अधिक 64 अधिक 4 भेटेल. 64 अधिक 10 किती होतात, 74, अधिक 64 अधिक 4 होतात 68, म्हणजेच 8 आणि 4 12 आणि 7 आणि 7 14, म्हणजेच 6व्या आणि तिसऱ्या संख्येची समसंख्येची बेरीज किती भेटली तुम्हाला, 142 एवढी भेटलेली आहे. म्हणजेच तुमचं उत्तर काय आलं, ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर आलेलं आहे. काय केलं याच्यामध्ये, तुम्हाला फक्त समसंख्यांची बेरीज दिलेली आहे, त्याच्यावरून SN बरोबर n/2 ब्रॅकेटमध्ये 2a अधिक n वजा 1 इंटू d हा फॉर्म्युला वापरला. त्याच्यावरून तुम्हाला पहिली टर्म भेटली, आणि जर पहिली टर्म भेटली तर तुम्हाला त्याच्यापुढून 6वी आणि तिसरी टर्म काढता आली, आणि त्याची फक्त काय केलेली आहे, बेरीज केलेली आहे. पुढचा प्रश्न बघा. खालील पर्यायातील दोन्ही वेळात घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात होणारे कोन एकरूप आहेत. त्यातील विसंगत पर्याय कोणता हे तुम्हाला विचारलेलं आहे. आता मिनिट काटा आणि तास काटा यांच्यातील काय विचारलेलं आहे, कोण एकरूप आहे तसं विचारलेलं आहे. आता बघा याच्यामधलं तुम्हाला फक्त काय करावं लागतील, पहिल्यांदा कोन काढावे लागतील. फॉर्म्युला काय आहे आपला, थीटा बरोबर 11/2 m वजा 30 h. m म्हणजे आहे मिनिट आणि h म्हणजे आहे आवर, म्हणजे याच्यामध्ये हा झाला h आणि हा m झाला, याच्यामध्ये h आणि हा m झाला. मग ह्या फक्त व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केल्या पहिल्यामध्ये 9:40 ही जर वेळ असेल तर ह्याचा थीटा किती येईल बघा. थीटा बरोबर 11/2 गुणुले m किती दिलेला आहे तुम्हाला, मिनिट आहेत 40 वजा 30 गुणुले आवर्स किती आहेत 9, बेक बे बेदोनी 4, 11 गुणिले 2 220 आणि 9 त्रिक 27, म्हणजेच इथं काय झालं 50. इथं वजा साईन येते, पण आपण काय करतो याच्यामध्ये नेहमी त्याला पॉझिटिव्हमध्ये आहे असं कन्वर्जन करतो. आता बघा याच्यामध्ये जर दुसरी वेळ कन्सिडर केली, दुसरी वेळ कन्सिडर केल्यानंतर किती आहे ती 2:20, म्हणजेच थीटा बरोबर काय झालं 11/2 मिनिट किती आहेत 20 वजा 30 ब्रॅकेटमध्ये आवर्स किती आहेत 2, बेक बे 10 म्हणजेच 110 वजा 60 येतं, म्हणजेच इथं पण काय येईल 50. म्हणजेच काय तुम्हाला दोन्ही कोण काय आहेत एकरूप आहेत, त्याच्यामुळे तुमचं ऑप्शन नंबर 1 हेच उत्तर येईल. पण हाच फॉर्म्युला वापरून जर तुम्ही पुढचे ऑप्शन जर चेक केले तर त्याचे कोण किती येतात ते बघूयात आपण. फक्त काय करायचं आहे, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर याचा कोण येतो 17.5, याचा कोण येतो 17.5 आणि याचा कोण काय येतो 47.5 येतो. नंतर 6:10 कोण येतो 125, याचा कोण येतो 125 आणि 5:50 जर केले तर याचा पण कोण येतो 125. नंतर 7:05 याचा जर कोण घेतला तुम्ही तर याचा येतो 182.5 आणि याचा पण येतो 182.5. मग आपल्याला इथं आन्सर सांगताना मगाशी रॉंग झालं होतं, सॉरी. त्यातील विसंगत पर्याय कोणता, म्हणजे कोण एकरूप आहेत. मग याच्यामध्ये बघा ह्याचा आला 50, याचा आला 50, याचा आला 125, याचा आला 182, म्हणजे विसंगत कोणता झाला की हा, की याचे दोन्ही कोण एकरूप येत नाहीत. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे तुमचं
उत्तर असणार आहे. काय बाकीच्या 3 ऑप्शनमध्ये म्हणजे ऑप्शन नंबर 1, 3 आणि 4 याच्यामध्ये काय झालं की सगळे कोण एकरूप आलेत, म्हणजे ते 2 जे टायमिंग दिलेले आहेत त्याचे कोण एकरूप आलेले आहेत आणि ऑप्शन नंबर 2 मधले फक्त काय आहेत कोण एकरूप आलेले नाहीत. त्याच्यामुळे तुमचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न बघा, सोबतच्या आकृतीतील चौकोनांची संख्या किती हे तुम्हाला विचारलेलं आहे. आता चौकोन स्टार्ट करत असताना हा बघा, हा झाला 1, नंतर हा झाला 2 आणि हा पूर्ण झाला 3. ठीक आहे. नंतर बघा हा याच्यामध्ये हा झाला 4 नंबरचा आणि हा पूर्ण झाला 5 नंबरचा. ठीक आहे. पुन्हा याच्यामध्ये हा झाला 6, हा झाला इथला 7 आणि हा झाला पूर्ण 8, हा झाला 9, हा पूर्ण 10 आणि हा इकडून 11. ठीक आहे. हे झाले इथं 11. आता नंतर मिक्सवाले बघूयात आपण. 11 नंतर हा पूर्ण टोटल कन्सिडर केलेला नाही आहे, हा झाला पूर्ण 12 झाले. हा मोठा 1 झाला 13. नंतर याच्यामधले लहान कन्सिडर केले की 14, हा झाला 15 आणि हा इथला झाला 16. म्हणजेच टोटल चौकोनांची संख्या किती आहे 16 आहे. जर तुम्हाला हे असं समजत नसेल तर मी इथं तुम्हाला नावं टाकून देते, ABCDEFGHIJ आणि K. ठीक आहे. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्हाला प्रत्येक चौकोन हा नावानुसार कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून देईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, 8 स्टार 4 स्टार 2 या संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक हा 6930 आहे, तर तो अंक कोणता. आता बघा स्थानिक किमतींमधला फरक दिलेला आहे तुम्हाला 6930. म्हणजे जर इथं समजा x असेल आणि इथं पण x असेल तर याची स्थानिक किंमत किती असणार आहे. पहिल्या xची x गुणिले 1000 असणार आहे, अधिक दुसऱ्याची किती असणार आहे x गुणिले 10 असणार आहे. सॉरी, त्यातला फरक दिलाय तुम्हाला, म्हणजे इथं वजा असेल 6930. आता 1000x वजा 10x केल्यानंतर 6930 येतात. म्हणजे 1000 वजा 10x केल्यानंतर किती येतात 990x येतात, बरोबर 6930 येतील. आता ह्या झिरोला हा झिरो कॅन्सल केला म्हणजे x बरोबर काय झालं 693 भागिले 99 होतात. 11 सके 66, 11 त्रिक 33, 11 नव्वे 99, 9 एके 9, 9 7 63. म्हणजेच x बरोबर किती आला तुमचा 7 आला. म्हणजेच आपण काय कन्सिडर केलं होतं की तो अंक कोणता असेल x असेल आणि x म्हणजेच तुम्हाला काय भेटलेला आहे 7 हा अंक भेटलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, l गुणिले c भागिले i भागिले l अंशामध्ये झालं आणि छेदामध्ये v ब्रॅकेटमध्ये m वजा d. तर ह्याचा जो संकेत आहे तो कशामध्ये दिलेला आहे रोमनमध्ये दिलेला आहे. म्हणजेच i बरोबर किती असतं रोमन अंकामध्ये 1 असतं. नंतर v बरोबर किती आहे 5, x म्हणजेच किती आहे 10, l म्हणजे आहे 50, c म्हणजे आहे 100, d म्हणजे आहे 500 आणि m म्हणजे किती आहे 1000. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये बघा फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्यात. l किती दिलेला आहे, l किती असतो 50 गुणिले c म्हणजे 100, याला भागिले i म्हणजे 1 आणि l म्हणजे 50, इथं पूर्ण याला भागिले v म्हणजे 5 ब्रॅकेटमध्ये m म्हणजे 1000 वजा d म्हणजे 500. आता हे काय झालं तुम्हाला एक साधं सिंपल इक्वेशन तयार झालं. आता ह्याला फक्त सॉल्व करायचं आहे. 50 गुणिले 100, आता हा भागाकाराला गुणाकारामध्ये कन्वर्जन केल्यानंतर काय होईल उलटा होऊन त्याचं साइन चेंज होईल. इथं काय झाले 1000 वजा 500 होतात 500. ठीक आहे. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, 5 एके 5, 5 10, 5 एके 5, 5 दोन्ही 10, 50 गुणिले 2 किती होतात 100 होतात. म्हणजेच c बरोबर किती झाले 100. ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल. ठीक आहे. फक्त काय की याच्यामध्ये तुम्हाला रोमन अंकातले ह्याचे कशाला काय म्हणतात हे फक्त माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 4 वर्षांपूर्वी सुमित व राजू यांचे एकूण वय हे 31 वर्ष आहे. कधी आहे 4 वर्षांपूर्वी. ठीक आहे. त्यांचं जर आजचं वय पकडलं,
आजचे वय सुमितचं जर x पकडलं आणि राजूचं y पकडलं तर 4 वर्षांपूर्वी किती असणार आहे, s वजा 4 असणार आहे आणि इथं r वजा 4 आहे. पण यांच्या वयांची बेरीज केली 4 वर्षांपूर्वी, यांची जर बेरीज केली तर ती किती येते, 31 येते. म्हणजेच याचं जर इक्वेशन बनवलं आपण तर इक्वेशन काय तयार होईल, यांची बेरीज केल्यानंतर s अधिक r वजा 8 बरोबर 31. म्हणजेच s अधिक r बरोबर वजा 8 इकडं अधिक 8 होईल म्हणजे 39 येईल. म्हणजे हे इक्वेशन नंबर 1 भेटलं. नंतर सुमित राजूपेक्षा 3 वर्षांनी लहान असेल. 3 वर्षांनी लहान आहे कोण, सुमित राजूपेक्षा. म्हणजेच कोण मोठा आहे, राजू मोठा आहे सुमितपेक्षा. या दोघांच्या वयातला जर फरक काढला तर तो किती येतो, 3 येतो. सुमित हा राजूपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. म्हणजे हे इक्वेशन नंबर 2 झालं. मग तुम्हाला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 जर सॉल्व केलं तर तुम्हाला कसं येईल बघा, या इक्वेशनची बेरीज केली इक्वेशन नंबर 1 अधिक 2 केलं तर, म्हणजेच इथं r घ्या पहिल्यांदा आणि नंतर s, म्हणजे बेरजेमध्ये जर बदल केली तरी काही फरक पडत नाही. यांची बेरीज केली तर हे किती येतं, 3 येतं असं दिलेलं आहे. आता बघा ह्या r अधिक r केलं तर 2r येतात बरोबर. 39 अधिक 3 केल्यानंतर किती येतात, 9 3 12 42 येतात. 2r बरोबर 42 आहे तर r बरोबर किती झाले, 21 झाले. म्हणजे राजूचं आजचं वय किती दिलं, 21 दिलेलं आहे. आजचे वय 21 वर्ष झालं. 5 वर्षानंतरचं वय विचारलेलं आहे. 5 वर्षानंतरचं वय किती आहे, 21 अधिक 5 म्हणजेच किती झाले, 26 झालं. म्हणजेच 5 वर्षानंतरचं राजूचं वय किती असणार आहे तर 26 वर्ष एवढं असणार आहे. अगदी इझिली आपण सॉल्व केलेलं आहे. काय केलं की सध्याचं वय, आजचं वय कन्सिडर केलं, सुमितचं वय s आणि राजूचं वय r पकडलं. 4 वर्षांपूर्वी त्यांच्या वयांची बेरीज दिली आहे 31. ठीक आहे. म्हणजेच 4 वर्षांपूर्वी त्यांची वय किती असणार आहे, s वजा 4 आणि r वजा 4 असणार आहे. त्याच्यावरून तुम्हाला हे एक इक्वेशन भेटलं. दिलेली कंडिशन काय आहे की सुमित राजूपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. त्याच्यावरून हे एक इक्वेशन भेटलं. त्या दोघांची बेरीज केली की तुम्हाला आपोआप राजूचं आजचं वय भेटेल. पण 5 वर्षानंतरचं विचारले त्याच्यामुळे काय केलं आपण, त्याच्यामध्ये अधिक 5 केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, हा जरा थोडासा ट्रिकी प्रश्न आहे. नॉर्मल विचार केला तर हा चुकू शकतो. 6.6 मीटर गुणिले 1.2 मीटर मापाच्या पॉलिथिनच्या कागदापासून 12 सेंटीमीटर गुणिले 10 सेंटीमीटर मापाच्या दुधाच्या किती पिशव्या तयार करता येतील हे तुम्हाला विचारलेलं आहे. आता बघा याच्यामध्ये 6.6 गुणिले 1.2 मीटर मापाच्या पॉलिथिन आहे, एक पॉलिथिन आहे, हे असं आयताकृती आहे, हे 6.6 मीटर आहे आणि हे 1.2 मीटर आहे. आता दुधाच्या पिशव्या तयार करायचे. दुधाची पिशवी बनवायची म्हटल्यानंतर जो पॉलिथिन आहे तो इकडून इकडं असा दुमडावा लागेल. म्हणजे हे 12 10 आणि हे 12 आणि 10 म्हणजे डबल करावं लागेल बरोबर आहे. म्हणजेच तुम्हाला काय करावं लागेल की आता हे मीटर आहे याचे काय करायचे, सेंटीमीटरमध्ये कन्वर्जन करून घ्या. याचं पण 120 सेंटीमीटर येईल बरोबर आहे. आता हे केल्यानंतर तुम्हाला किती पिशव्या तयार कराव्या लागतील, पिशव्यांची संख्या जर काढायची असेल, पिशव्यांची संख्या काढायची असेल तर कशी काढणार तुम्ही, एकूण कागद किती आहे, एकूण कागद भागिले 2 किंवा इथं डायरेक्ट पिशवीला लागणारा कागद असं लिहूयात आपण. आता एकूण कागद किती आहे, 660 सेंटीमीटर गुणिले 120 सेंटीमीटर आहे. पण इथं एका साईडला पिशवीच्या 12/10चा लागेल आणि दुसऱ्या साईडला 12/10चा, म्हणजेच टोटल किती लागणार आहे, 12 गुणिले 10 हे किती असणार आहे, 2 वेळा असणार आहे बरोबर आहे. आता 12 गुणिले 10 120 होतात. ह्या 120ला हा 120 गेला, बेत्रिक म्हणजेच 330 पिशव्या काय होतील, तयार करता येतील. काही लोक काय करतात की 12 गुणिले 10 फक्त हा एवढाच एकच पार्ट कन्सिडर करतात, मग त्यांचं उत्तर येईल 660, पण ते चुकीचं असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, खालील पदांच्या श्रेणीत प्रश्नचिन्हाच्या जागी असणारे पद कोणते हे तुम्हाला विचारलेलं आहे. आता बघा 2 कसं आलं, 2चा वर्ग वजा 2 केला म्हणजेच 4 वजा 2 केल्यानंतर 2 येतं. 3चा वर्ग वजा 3 केला म्हणजेच 9 वजा 3 केल्यानंतर 6 येतं.
5चा वर्ग वजा 5 केल्यानंतर 25 वजा 5 केले तर 20 येतं. 7चा वर्ग वजा 7 करा 49 वजा 7 केल्यानंतर 42 येईल. ठीक आहे, म्हणजे 2 3 5 7 नंतर 11 येईल. पुढची मूळ संख्या 11. 11चा वर्ग आहे 121 वजा 11 केल्यानंतर येतात 110. हेच तुमचं उत्तर असेल. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 मूळ संख्यांचा वर्ग वजा मूळ संख्या केलं की तुम्हाला तो सिक्वेन्स भेटणार आहे. मूळ संख्यांचा गट दर्शवणारा पर्याय कोणता हे तुम्हाला इथं विचारलेलं आहे. ठीक आहे, आता 193 ही मूळ संख्या आहे, ही पण मूळ संख्या आहे, ही पण मूळ संख्या आहे, पण ह्या संख्येला कितीने भाग जातो? 11ने भाग जातो. 3 आणि 1 4 केलं, 4 वजा 4 म्हणजे 11ने भाग जातो. ही मूळ संख्या आहे, ही मूळ संख्या आहे, इथं 11ने भाग जातो. नंतर ही मूळ संख्या आहे, ही मूळ म्हणजेच ऑप्शन नंबर 3 येईल. याच्यामध्ये पण या संख्येला 11ने भाग जातो. म्हणजे मूळ संख्यांचा गट कोणता झाला? ऑप्शन नंबर 3 हा काय असणार आहे? मूळ संख्यांचा गट असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. 2012 साली प्रजासत्ताक दिन गुरुवारी साजरा झाला तर त्याच वर्षातील बालदिनाचा वार कोणता? पहिल्यांदा हे माहिती असायला पाहिजे. प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारीला असतो आणि बालदिन हा 14 नोव्हेंबरला असतो. ठीक आहे, मग आता बघा इथं हा काय आहे? लीप वर्ष आहे, म्हणजेच याच्यामध्ये फेब्रुवारी महिना येणार आहे मध्येच. मग जर तुम्ही इथं 26 जानेवारी नंतर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, नंतर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, इथं काय येईल? 14 नोव्हेंबर. आता 26 जानेवारी नंतर 27, 28, 29, 30, 31 याच्यामध्ये किती दिवस राहतात? 5 दिवस राहतात. नंतर हा लीप वर्ष आहे, म्हणजे याच्यामध्ये दिवस असणार आहेत 29. मग याला जर 7ने भागलं तर याच्यामध्ये बाकी किती उरते? 1 उरते. आता मार्चमध्ये बघा, मार्च महिना आहे 31 दिवसांचा, त्याच्यामुळे इथं बाकी 3 उरते. इथं 2 उरील, इथं 3, नंतर इथं जूनमध्ये 2, जुलैमध्ये 3, ऑगस्टमध्ये 3, सप्टेंबरमध्ये 2, ऑक्टोबरमध्ये 3 आणि 14 नोव्हेंबर. आता या सगळ्यांची जर तुम्ही बेरीज केली, 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, 9 आणि 2 11, 11 आणि 3 14, 15 16, 16 आणि 3 किती होतात? 19 होतात. नंतर यांची जर बेरीज केली तर 14 आणि 3 17, 17 आणि 3 20, 20 आणि 2 22, म्हणजेच टोटल किती झाले? 19 अधिक 22, 9 आणि 2 11, 2 3 आणि 1 4, 41 झाले. 41ला जर 7ने भागलं तर 7 1 7, 7 5 35, खाली राहतात 6. म्हणजेच गुरुवारपासून पुढं 6वा दिवस, म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. म्हणजे 1 2 3 4 गुरुवार सोडावा लागेल, कारण इथं गुरुवार नंतर काढायचं आहे. म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजेच तुमचा बालदिना दिवशीचा दिवस कोणता येणार आहे? बुधवार हा येणार आहे. जर तुम्हाला दिनदर्शिका किंवा कालमापन किंवा वार कसा काढायचा हे जर काढायचं असेल आणि याच्यामधलं बेसिक तुम्हाला माहिती नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक प्लेलिस्ट देते, त्याच्यामध्ये तुम्हाला हा कॅलेंडरचा पूर्ण टॉपिक एकदम व्यवस्थितपणे क्लिअर होईल. तर तुम्ही ते व्हिडिओज पाहून घ्या. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी योग्य विधानं कोणती आहेत ते तुम्हाला विचारलेलं आहे. एकरूप कोन असणाऱ्या समांतरभुज चौकोनाला आयत म्हणतात. समांतरभुज चौकोन म्हणजेच काय की हा असा. ठीक आहे, म्हणजे समोरासमोरच्या बाजू काय असतात? समान असतात. ही आणि ही, ही आणि ही. आता त्याचे जर कोन एकरूप असतील, कोन एकरूप असतील म्हणजेच काय? हे प्रत्येक कोन 90 अंशाचा असेल तर त्याला अर्थातच आपण काय म्हणतो? आयत म्हणतो. म्हणजे हे विधान बरोबर आहे. एकरूप बाजू असणाऱ्या आयताला चौरस म्हणतात. जर आपण आयत काढला तर आयताचे गुणधर्म काय आहेत की त्याचे कोन हे 90 अंशाचे असतात आणि बाजू समोरच्या एकरूप असतात. पण तुम्हाला इथं काय दिलंय की एकरूप बाजू असतील म्हणजे ह्या बाजू पण समान असतील तर अर्थातच तो काय होतो? चौरस होतो. म्हणजे हे पण काय आहे? बरोबर आहे. नंतर बघा, एकरूप कोन असणाऱ्या समभुज चौकोनाला चौरस म्हणतात. एकरूप कोन असेल आणि समभुज चौकोन असेल म्हणजे चौकोनाचे सगळे बाजू समान असतील आणि कोन हे एकरूप असतील तर तो अर्थातच काय होतो? चौरस असतो. म्हणजेच तिन्ही अ ब क हे तिन्ही विधानं काय आहेत? योग्य आहेत. जर तुम्हाला चौकोनाचे गुणधर्म आणि त्याचे प्रकार माहिती नसतील आणि त्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पॉईंट वाईज की आता समजा आयत असेल तर आयताचे गुणधर्म काय, त्याच्या कर्णाचे गुणधर्म काय, त्याचा फॉर्म्युला काय, तर हे सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे.
तर तो व्हिडिओ एकदा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला त्याचे कॉन्सेप्ट एकदम क्लिअर होतील. तर अशा प्रकारे इथंच आपलं आजचं लेक्चर संपत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये डाऊट कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला तो पाहता येईल. थँक्यू.